नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत डाळ तडका. तर त्यासाठी काय केलं आहे, मी एक छोट्या वाटीने 1 वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतली आणि थोडंसं तेल आणि थोडीशी हळद घेतली. आणि ज्या वाटीनं डाळ घेतली ना त्याच वाटीनं एक 2 वाट्या मी पाणी गरम करायला ठेवले. 2 सव्वा 2 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यातच आता तेल टाकते, हळद टाकते आणि आपली डाळ आहे ना, दोन्ही डाळी मिक्स करून स्वच्छ धुवून त्याच्यात टाकते. पाणी जास्त टाकायचं नाही, नंतर टाकलं गरम करून टाकायचं, सुरुवातीला जास्त टाकायचं नाही. तर मी ना फुल गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅसवर 1-2 मिनटं ठेवलं. आपली डाळ अशी छान शिजली. तर मी आता ना त्याच्यात गरम पाणी करून 1 वाटी गरम पाणी टाकते. आणि हे जास्त मॅश करायचं नाही, आपण वरणाला करतो तसं, असं त्याची डाळच ठेवायची, फक्त मिक्स करून घेते मी आपल्या चमच्याच्या साह्याने. आणि आता ना मी इकडं तोपर्यंत गॅसवर कढई ठेवली गरम करायला. आणि तुम्हाला ना आता मी साहित्य दाखवते काय काय घेतलं आहे ते अगोदर. तर कढईत तेल गरम होते तोपर्यंत 1 टोमॅटो कट करून घेतला, 1 कांदा, तमालपत्र, कोथिंबीर, कढीपत्ता, नंतर अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, धणे ओबडधोबड कुटून घेतलेत, मीठ, जिरे मोहरी, हळद, परत तरीसाठी तरी पावडर आणि लाल तिखट तिखटासाठी. आणि इकडं तडक्यासाठी तूप घेतलं आहे, तरी पावडर, लसूण असं कट करून घेतलं आणि लाल मिरच्या आपल्या सुक्या वाळलेल्या, तडका पॅन. आणि इकडे ना मी कढईत तेल ठेवलं होतं ना गरम करायला, ते गरम झाले. आता त्याच्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली की त्याच्यात तमालपत्र टाकते, नंतर जिरे टाकते. जिरे आपले छान असे फुलले की नाही की नंतर मी त्याच्यात कढीपत्ता टाकते. आपला कढीपत्ता पण चांगला तेलात असा हे झाला की नंतर मग मी त्याच्यात जे लसूण आणि अद्रकची पेस्ट केली ना ओबडधोबड आपण उकळत, ती लसूण अद्रकची पेस्ट टाकायची. नंतर आपला कांदा कट करून घेतलेला टाकला. आणि आपला कांदा ना लवकर भाजावा म्हणून गॅस फुल केला. आणि कांद्यावर थोडंसं मीठ टाकते, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो म्हणून गॅस फुल करून आता भाजते थोडंसं मीठ टाकून. आणि कांदा आपला चांगला असं थोडासा, जास्त पण लाल करायचा नाही आपल्याला, थोडासाच मऊ करायचा. आणि कांदा थोडा मऊ झाला की नंतर आपण त्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. कांदा मऊ व्हायला वेळ लागतो ना, टोमॅटो तसं लवकर मऊ होतं म्हणून अगोदर कांदा टाकून थोड्या वेळ मऊ करून घेतला. तर जरा कांद्याचा कलर चेंज झाला आहे, कांदा पण आपला थोडासा मऊ झाला. आता मी याच्यात टोमॅटो टाकते आणि टोमॅटो पण एक चांगले 1 मिनिट मी ह्याला चांगलं परतते तेलात, गॅस बारीक करून. आणि आपलं टोमॅटोचं जे पाणी आहे ना ते पूर्ण सगळं आटलं पाहिजे असं, आणि टोमॅटो पण मऊ झालं पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपलं टोमॅटो पण मऊ झालेलं आहे. आता त्याच्यात आपण कोरडे मसाले टाकू. तर इथं मी लाल तिखट, आपलं तिखटासाठी 1 चमचा, परत तरीसाठी तरी पावडर, हळद, आणि जे आपण ते ओबडधोबड आपण हे धणे ठेवले होते ना ते धणे टाकू ओबडधोबड कुटलेले. परत हिंग टाकलं मी थोडंसं. तुमच्याकडं धणे पावडर असं रेडीमेड तर ती तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे रेडीमेड नव्हती म्हणून मी अशी उकळातच ओबडधोबड कुटले आणि ते टाकले. आता हे चांगलं मिक्स केले मसाले पण आपल्या तेलात. आणि त्याच्यातनं आता जे आपण घोटून ठेवलेली आपली जी डाळ होती ना ती डाळ टाकली, चांगली मिक्स केली. आणि थोडं तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही गरम करून थोडं पाणी टाकू शकता, पण मला अशीच बरं आहे म्हणून मी पाणी नाही टाकणार. नंतर मीठ टाकलं, आपण मीठ टाकलं नव्हतं, कोथिंबीर पण टाकली. आणि आता ना आपण याला तडका देऊया, आपल्या डाळीला तडका. बिना तडकीची डाळ कशी, मग डाळ तडकाच. मग आता इकडं मी पॅन ठेवला आहे गरम करायला, ती डाळ मी काढून ठेवली आधी एका ह्याच्या भाजीपात्रात. आणि इकडं तडका पॅन गरम करायला ठेवले, त्याच्यात तूप टाकलं. तूप जरा मी जास्त घेतलं, मग दाखवलं होतं ना तुम्ही, ते मला कमी वाटलं म्हणून आणखीन मी 1 चमचा त्यात तूप वाढविलं. त्याच्यात असं खुडलेला लसूण टाकला थोडासा, परत सुकलेल्या लाल मिरच्या टाकल्या 2-3. आणि हे ना तरी पावडर आहे कलरसाठी, फक्त अंबारीची तरी पावडर, तिखट नाही आहे जास्त म्हणून जास्त टाकली, मगाशी पण आपण टाकलेली होती. आता गॅस बंद केला आहे, आपली फोडणी त्याचा आता हे तडका लगेच टाकायचा डाळीवर आणि लगेच झाकण टाकायचं. त्याचा फ्लेवर आहे ना तुपाचा तो उडून जाता कामा नाही म्हणून एक झाकण ठेवायचं 30 सेकंद, जास्त वेळ नाही ठेवलं तरी चालतं. म्हणजे त्याचा स्मेल आहे ना तो जो वास त्याचा तो त्या आपल्या डाळीला राहावा असा फ्लेवर त्याचा म्हणून. तर आता मी तुम्हाला दाखवते कशी झाला आहे आपला डाळ तडका ते. तर तुम्हाला जर माझा डाळ तडका आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी सबस्क्राईब करा. बाय.